सोडा मला जायचं। कुठे निघाली स्वारी? मला माझ्या खोलीत जायचं। आईंनी मला लग्नात यायला मनाई केली। जा नाही खुशाल जा, पण जाता जाता एक गोष्ट करून जा। कोणती? अगं बाई मान आहे तुझा। अमोक भाऊजी आणि सईच्या लग्नाची रेशीम गाठ तुझ्याच पुढाकारांना बांधली जाते नाही का? मग उपर्ण आणि शेला त्यांच्या लग्नाची रेशीम गाठ बी तूच बांधलीस ना? मग आता लगीन गाठ बी तूच बांधायचीस। काय? होय चल। पण आईंनी मला आई साहेबांना मी स्वतः समजवीन, तू काय बी काळजी करू नकोस हा। तू फक्त चल चल। बांध गाठ बांध 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 बांध। घट्ट बांध आणि असं बांध की हे नातं जन्मोजन्मी टिकलं पाहिजे। आई काळूबाई, माझ्या चेहऱ्यावरचं हसू कायम ठेव। मला इथे चार चौघात नाही रडायचंय। मी न्यायानंच वागते, मला बळ दे। आता आणखी नको परीक्षा घेऊ माझी। मालती इकडे ये। काय चाललंय तुझं? तिला कशापायी घेऊन आली तू? हा मुद्दामूनच आणला आई साहेब, म्हणजे तिच्या मनावर बी ठसवायला हवं ना आपल्याला की अमोक भाऊजी आता सईचे झाले, म्हणून तिला गाठ बांधायला सांगितली, म्हणजे तिच्या मनात पक्क होईल आणि भाऊजींना बी कळेल म्हणून। समजा ठीक आहे, पण ती मला इथे दिसता कामा नये। थांबा आम्ही आहोत नव्हे। लग्न पार पडेस तोवर ती मला मांडवत नकोय, तिची नजर लागायला नको इथं मला। काय तो बंदोबस्त करा तुम्ही दोघं। बरोबर, आम्ही बघतो, तुम्ही शांत व्हा। आम्ही बघतो, चल। तिकडे तिकडे बाहेर आहे। हो लग्न मंडप आहे, वायरिंग असणार। अहो तसं नाही, तुम्हाला कळत नाही। तिकडे तिकडे एक खड्डा आहे। मी खड्डा गेला, खड्ड्यात तू चाल। अहो नाही, मी पाहिलंय। तू कारण शोधू नको जिथं थांबायचं। अहो ते बघा तिकडे, हा इकडे खड्डा आहे, त्याच्यात पण सेम वायर आहे। मी पाहिलंय। कामाला डेकोरेशन करायची गरज नाहीये। आम्ही बघून घेतो। आता इथे गपचूप काय करताय? इथे गपचूप बसायचं हे बघा आणि स्वतःच्या नवऱ्याचं दुसरं लग्न बघायचं। मिलिंद भाऊजी, मला नक्की माहिती काहीतरी गडबड आहे। अहो उघडा खरं। अहो काहीतरी गडबड आहे। मग ऐका माझं मिलिंद भाऊजी, माझं ऐका, खरंच गडबड आहे काहीतरी। कोण रे तू? कोण आहेस? काय वाचा बसली का तुझी? ये इकडे बाहेर, इकडे। कोण आहेस? बोल की कोण आहेस तू? साहेब डेकोरेटरच्या टीम मधला माणूस आहे। होय काय? तो डेकोरेटर आमचा रोजचा आहे, त्याच्या टोळीत तुला नाही पाहिलं कधी? नव्याने लागलो साहेब मी। तुला माहिती आहे मी कोण आहे? इन्स्पेक्टर आहे मी। होय साहेब। इकडे काय करत होता? काय नाही साहेब, ते साऊंडचं कनेक्शन लूज झालं होतं, चेक करत होतो। होय काय? आला का साऊंड? तुझा साऊंड कुठं लावलाय दाखव। अहो साहेब, चल दाखव। अहो साहेब थोडं चल
अभिनंदन आईसाहेब, फायनली तुमच्या मनासारखं झालं. आपल्या घराला हवी तशी सून मिळाली नाही का? खरंय तुझं, लई आनंद झालाय बघ मला. आणि खरं सांगू, अमोघला त्याच्या मनासारखी मुलगी मिळाली. होय. आता त्यो सुखी तर आपण बी सुखी. कधी होणार आहे तुमच्या नावाची उपमुख्यमंत्रीपदी घोषणा? नाही म्हणजे मीडियाला समजा कळवायला. तसं नाही हो, इथं नाही. समधी अरेंजमेंट आपण 5 स्टार हॉटेलमध्ये करणार आहोत. हां, तिथं मी समधी हाऊस मौज करणार. इथे एक तरी फोटो काढला कमी नाही ना? मग पक्षश्रेष्ठींनी होकार दिलाय. या बबनरावांनी फार लय वरनं सूत्र हलवलेत. खोडा घालतय पिणं, पण आपण बी यावेळेला पूर्ण शेटिंग केले बघा. आता कसं बोलला? साहेब ऐकून तर घ्या. तुझ्या डेकोरेटरला फोन लावतो. साहेब मी डेकोरेटर बोलतात माणूस आहे साहेब. होय होय होय. अहो नव्याने लागलोय साहेब मी. अहो ऐका माझं हे थोडंसं काम. फोन लाव त्याला. अहो साहेब थोडंसं काम लाव लाव फोन लाव. अहो साहेब अहो पण ऐका. लाव. लागला? नाही लागत सर. मला वाटलंच होतं नाही लागणार. चल. अहो थोडंसं काम राहिले साहेब, तेवढं करतो ना साहेब. ते आम्ही बघतो. अहो थोडं राहिले. चल 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 आम्ही बघतो. अरे विश्वास ठेव, विश्वास ठेव. घरातल्या घरात आहे लगेच. अहो वॉचमन साहेब, वॉचमन काकांना विचारा. सासूबाई दिसत नाही कुठं. नाही आणि मग अशी खुशीला पण अनुषी बोलत होती, पण ती पण नाही मांडवत. अहो घरचं लगीन मांडव शोभा नको का? जाऊन दे, येतील. ये कसलं लगीन म्हणायचं काळूबाई? लगीन तर तू आर्या नामुकचं लावून दिलं होतंस. आम्हाला तेच लगीन मान्य आहे. आर्याला दूर सारून सईशी लग्न करण्याचा जो तमाशा मांडलाय तो आम्हाला अजिबात मान्य नाहीये. नाहीच. अगं हे समजा काय चाललंय बघतेस ना तू? अगं मग काहीच ना करत नाहीयेस. काय नाही, आर्या नामोकचं लग्न तू देऊ नकोस ग. होय, अमोकसाठी या घरासाठी तिने कितीदा तुझा धावा केला. तुझ्या प्रत्येक परीक्षेला ती सामोरी गेली. मनापासून भक्ती करते ग तुझी. तिच्या हाकेला धावून येणार नाही. तुला या वाड्यात पुण्यांदा आणण्यासाठीच धाडलंस ना तू तिला. मग पाटलांच्या सुनेच्या मदतीला धावून ये. काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं.
अहो साहेब, हा डेकोरेटरचाच माणूस आहे की, येतोय रोज कामाला. बघा साहेब, मी खोटं नाही बोलत. ठीक आहे, ठेवला विश्वास. काम झालं ना बा? मंडप काढायचा असेल तेव्हा निरोप धाडतो मी. चल आता निघायचं. अहो साहेब, थोडंसं काम राहिलं तेवढं करतो. बाहेर बाहेर थांबायचं. चल तेवढं करतो साहेब. बाहेर. अहो ऐका ना साहेब. बाहेर निघ. लक्ष ठेव. होय साहेब. गाडी लाव. ए तू चल. इकडे हे बघ, मला आता आतमध्ये यायला जमायचं नाही. तूच ट्रिगर दाबायचा. अहो नका असं नका करू, माझ्याच्याने नाही व्हायचं. हे बघ, तुला माहिती आहे ना, तुझी अख्खी फॅमिली माझ्या ताब्यात आहे. अहो नको, मी काय बिघडवलंय तुमचं? असं नका करू. मी जिथे बसलो होतो तिथे जायचं, ट्रिगर दाबायचा. अहो नका असं नका करू. आज सोड. तुला इथं माझ्याशी बोलताना कोणी बघितलं आणि कुणाला संशय आला तर तुला इथंच गाडी. जा आता. जा म्हणलं ना. ओम ह्रीं क्लीं श्रीं काळूबाई देवे नमः.
कशी आलीस? हा लॉक तोडलंस? काय हो डांबून ठेवायला सांगितलेलं ना. अरे मी डांबूनच ठेवलं होतं पण ही लवकरात लवकर मंडपातून सगळ्यांना बाहेर काढा. बस झाला तुझा ड्रामा. अहो नाही, मी खरंच सांगते. तू किती बी अमोक भाऊजीं सईचं लग्न थांबवायचा प्रयत्न केलास ना तरी बी तसं होणार नाहीये. नाटक नाही करते, सगळ्यांच्या जीवाला धोका इथे कधी ए, आम्ही होऊ बघू. शकतो. ए, आम्ही बघू. आणि मला माहित होतं तू काय ना काय नाटक करणार. चल ते बघा, ते बाहेर. हे काय करतेस हे? सुशले आर्या 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 उठ आर्या आर्या डोळे उघड आर्या डोळे उघड अरे पाणी घेऊन या कुणीतरी आर्या आर्या एवढी सिक्युरिटी असताना बी स्फोट झाला कसा? कोण आहेस? बोल की कोण आहेस तू? साहेब डेकोरेटरच्या टीम मधला माणूस आहे. हा इकडे खड्डा आहे, त्याच्यात पण सेम वायर आहे, मी पाहिलंय. कामाला डेकोरेशन करायची गरज नाहीये. गप.